जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तसं मी येऊन एक 5-10 मिनिटे इथे थांबलो होतो, भाषण ऐकत होतो आणि मुंबईमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा चालू होती. आता सगळी माध्यमं, प्रसारमाध्यमं खूप फास्ट झालेत. पटकन इथले तिथे तिथले इथे मेसेज जातात आणि कळतं कोण काय बोलते. त्याच्यावरती मी येतोच. पण आणखीन एक बातमी आज जी मी वाचली ती म्हणजे मोहनजी भागवत बोललेत. मी मोहनजींचं पहिल्या प्रथम अभिनंदन करतोय. याचं कारण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणीही दुसऱ्याची देशभक्ती मोजण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःला कोण जर का देशाचा भाग्यविधाता समजत असेल तरी देखील त्याला दुसऱ्याची देशभक्ती मोजण्याचा अधिकार नाही. आता हे कोणाला उद्देशून बोलले तुम्हाला कल्पना आहे. कारण काही जणांना असं वाटतंय की 2014 सालीच हिंदुस्थान जन्माला आला आणि त्यांच्याच अथक प्रयत्नांनी आपला देश निर्माण झाला. चरखा पण त्यांनीच चालवला, सगळं काही त्यांनीच केलं. फक्त फासावर नाही गेले एवढंच नशीब त्यांचं किंवा आपलं माहीत नाही मला. पण ते सगळं त्यांनीच केलं आणि मग आपला देश जन्माला आला. म्हणून हे जे काही सगळं स्वातंत्र्य तुम्हाला दिसतंय ही त्यांची कृपा आहे. आणि ते जे काय म्हणतील ते, त्याला जे कोण विरोध करतील ते देशद्रोही. आणि त्यांच्या त्या एका अहंकाराला मोहनजींनी चांगलीच कानफटात मारले. त्याच्याबद्दल मी मोहनजींचं अभिनंदन करतोय. बाकी विषय खूप आहेत. कधी कधी असा प्रश्न पडतो, म्हणजे असं येत नाही कारण विषय नेहमी येतच असतात समोरून, की आज काय बोलायचं. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांची सभा होते आणि सगळे विषय येतात. मुख्यमंत्री जे काय बोललेले आहेत की एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पहा. म्हणजे हा जो सर्जिकल स्ट्राईक केला तिथे देवेंद्र फडणवीस, बाकी त्यांची इंगडची लुंगे सुंगे सगळे आणि नरेंद्र मोदी असे काही सरहद्दीवर गेले होते सर्जिकल स्ट्राईक करायला. काल परवाकडेच ते सगळा वृत्तांत आलेला आहे की सैनिक कसे थांबले योग्य वेळेची वाट बघत. आणि मग संधी मिळताच त्यांनी कसा हल्ला केला. हल्ला कोणी केला? सर्जिकल स्ट्राईक कोणी केला? सैनिकांनी केला. आणि भाव कोणी खाल्ला? इकडे घर बसले आणि भाव खाल्ला. मग यांनाही कल्पना नसेल सर्जिकल स्ट्राईक पहिलं काय, अजूनही यांना कळलं नसेल. आणि आपल्याला सांगतात की सर्जिकल स्ट्राईक घर में तो सब शेर होते. अरे आम्ही आमच्या घरात शेर आहोतच आणि दुनियेमध्ये सुद्धा आम्हीच शेर आहोत. पण हे हास्यास्पद बोलतात मुख्यमंत्री. म्हणजे हा काय हल्लीची मुलं सुद्धा खूप हुशार आहे. म्हणून पोरकटपणा हा शब्द पूर्वी प्रचलित होता. आता पोरकटपणा बोलून मी मुलांचाही अपमान करू इच्छित नाही. त्याहीपेक्षा आणखीन काही वेगळं असेल तर ते मुख्यमंत्री करतात. सर्जिकल स्ट्राईक ह्यांनी करून बघावा. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक मला विचारलेलं आहे की नोटाबंदी जी काय झाली किंवा लादली आपल्यावरती, त्या नोटाबंदीचा फटका उद्धव ठाकरेंना किती बसला हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. मला नक्की बसलेला आहे फटका. तुम्हाला कोणाला बसलेलं नाही? मला बसला. कारण जवळपास 100-200 माणसं जी कारण नसताना रांगेमध्ये आणि विविध कारणांनी त्या नोटाबंदीमुळे बिचारी मृत्युमुखी पडली, त्याचा मला फटका जरूर पडलेला आहे. मी तुमच्यासारखा दगडाचा किंवा पाषाण हृदय नाहीये. माणसं मेली तर मरू देत, पण मोदी बाबा भला एवढा निर्लज्ज आणि काय दगडासारखा विचार माझ्या मनात कधी येणार नाही. त्याच्यामुळे हा नोटबंदीचा फटका मला जरूर पडलेला आहे आणि नक्कीच अंतःकरणामध्ये कालवाकालव झालेली. मी जे काही घटना तुम्हाला सांगत आलेलो आहे आजपर्यंतच्या भाषणामध्ये की कशी माणसं मृत्युमुखी पडली, मग बँक कर्मचारी कसे गेले, रांगेत तिष्ठत उभे राहून वृद्ध माणसं कशी गेली, एका निवृत्त जवानाने स्वतः कशी आत्महत्या केली. सर्जिकल स्ट्राईक करून बघा हे मला मुख्यमंत्री सांगतायत. त्यांना मी सांगतोय की तुम्हाला लाज वाटत नाही? खरोखर या शब्दात बोललं पाहिजे तुमच्याशी की या नोटाबंदीच्या रांगेमध्ये एक सीमा सुरक्षा दलाचा निवृत्त जवान त्यांनीही केला होता त्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक किंबहुना एक लढा, दहशतवाद्यांविरुद्धचा लढा. आणि तो लढत असताना सीमेवरती 5 गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या होत्या. त्या 5 गोळ्या झेलून सुद्धा तो जिवंत राहिला.
शत्रूच्या गोळीला तो बळी पडला नाही, पण तुमच्या नेत्यांनी जी नोटबंदी लादली देशावरती, ती लादल्यानंतर उपचारासाठी त्याला पैसे पाहिजे होते, रांगेत उभा राहिला, 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, शेवटी माथं भडकलं. उपचारासाठी पैसे, माझ्या हक्काचे पैसे मी बँकेत ठेवले, ते मिळत नाहीत, ते देत नाही, स्वतःचंच पिस्तूल काढलं आणि गोळी घालून घेतली. मला हा धक्का जरूर बसलेला आहे. नोटबंदीचा हा फटका मला जरूर बसलेला आहे. त्या एका गर्भवतीचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं कसा प्रसंग तिच्यावर ओढवला. रविशंकर प्रसाद म्हणजे काय झालेली ही माणसं एवढी निर्विकार मनाने कारभार करतायत की या देशामध्ये जिवंत माणसं आहेत आणि त्यांनी आपल्याला मतं दिलेत हेच ते विसरून गेलेले आहेत. रविशंकर प्रसाद जे बोलले होते की नोटाबंदीचा त्रास हा प्रसूती वेदनेसारखा आहे, मी तेव्हापासून विचार करतोय की या रविशंकरला प्रसूती वेदना कळल्या कशा? काय गडबड आहे बाबाई? त्याला अनुभव कसा येऊ शकतो ह्या रविशंकर प्रसादला की प्रसूती वेदना म्हणजे काय असतं हे त्याला कळलं कसं? पण प्रसूती वेदनेसारखा हा त्रास आहे आणि अंतिम जो काही तुम्हाला अनुभव येईल तो बाळाच्या जन्मासारखा आनंददायी असेल. ही बातमी ज्या वेळेला आली होती त्याच वेळेला त्याच वृत्तपत्रात आणखीन एक बातमी होती की नोटबंदी केल्यानंतर त्या रांगेमध्ये एक तरुण जोडपं उभं होतं, 2-3 दिवस उभं राहिलं. ती महिला होती, ती गर्भवती होती आणि ज्या वेळेला पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा तिचा पती हात जोडून विनंती करत होता की एवढ्या पैशाने होणार नाही. किती मिळत होते तेव्हा? 2,500 का काय? 2,000 आणि ते सुद्धा रंग जाणारे. एका महिलेला तर वृद्ध महिलेला 2,000 रुपयाची किती नाणी दिली 1-1 रुपयाची. आणि मग तो हात जोडून विनंती करत होता की हिला गरज आहे, उपचारासाठी गरज आहे, कृपा करून मला पैसे द्या, माझ्या हक्काचे पैसे मी तुमच्याकडे ठेवलेत, वेळ प्रसंगी ते सुरक्षित राहावे म्हणून तुमच्याकडे ठेवलेत, ते तुम्ही मला द्या. नाही म्हणजे नाही, मोदींचा आदेश. आणि व्हायचं तेच झालं. तिला तिथल्या तिथे प्रसूती वेदना सुरू झाल्या. आसपासच्या लोकांनी तिला बाजूच्या म्हणजे किती बाजूला होतं देव जाणे, कारण गावातली घटना. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत बिचारं तिचं बाळ हे मृत्युमुखी पडलं होतं. हा फटका तुम्हाला नाही बसणार, कारण तुमच्याकडे हृदय म्हणून जी काही एक असते ना तीच नाहीये, तो अवयवच नाहीये. अशा कित्येक घटना, जवळपास 200च्या वरती माहीत असलेल्या घटना घडलेल्या आहेत, माहिती नसलेल्या घटना तर कित्येक घडल्या असतील. आणि हा नोटाबंदीचा जो काय फटका उद्धव ठाकरेला किती पडला, तो फटका 23 तारखेला मुंबईकर तुम्हाला देतील, तेव्हा तुम्हाला कळेल की या नोटाबंदीचा फटका काय असतो. सर्जिकल स्ट्राईक सुद्धा शौर्य जवानांचं, कर्तृत्व जवानांचं, पण तिथे सुद्धा तुम्ही निर्लज्जपणाने मोदींचे फोटो आणि तुम्ही जणू काय तुम्हीच तुमचे तिकडे गेला होतात सगळे मुख्यमंत्री आणि सर्जिकल स्ट्राईक करून आलात, अशा पद्धतीने वागत असाल तर. आणखीन एक व्हिडिओ जो प्रकाशित झाला, एका सैनिकांची परिस्थिती किती बिकट आहे, त्यांना खायला काय मिळतं, भाजी कशी असते, चपाती कशी असते, हा जो काही व्हिडिओ टाकला होता त्याने टाकल्याबरोबर त्याला मनोरुग्ण ठरवण्यात आलं. मग सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय तुम्ही घेत असाल तर त्यांनी जे काही सांगितले त्याचंही अपश्रेय तुम्ही घ्या ना, कारण ते सुद्धा कर्तृत्व तुमचंच आहे. जे सैनिक सीमेवरती लढतायत त्यांना तुम्ही चांगल्या सुविधा देऊ शकत नाही. चांगल्या सुविधा म्हणजे काय 5 स्टार नकोय, पण निदान त्यांची तक्रार खाण्यापिण्याच्या बाबतीतली असेल. अनेक वेळेला भुकेल्या पोटी ते तिकडे आपलं रक्षण करण्यासाठी उभे असतात आणि त्यांच्या जीवावरती तुम्ही इकडे तुमच्या पोळ्या शेकता. खरंच एवढं निर्लज्ज सरकार मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. मुख्यमंत्री महोदय, मला तुमची लाज वाटते. आणि मग मुंबईकडे आल्यानंतर एक तर त्यांना कल्पना नव्हती की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की शिवसेना म्हणजे काय, आले आपल्यासोबत जाते कुठे, पण त्यांना कळलेलं नाही अजून वाघाचे बच्चे कसे असतात. वाघच असतो आणि वाघाशी खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर कधी फटका मारेल सांगता येत नाही. आणि हे सगळे वाघाचे बच्चे केवळ इकडेच नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाट बघतायत. आणि मुंबईवरनं आमच्याशी बोलताना जरा जपून बोला, कारण जे काही आरोप तुम्ही करतायत ते तुम्ही तुमच्यावरती स्वतःवरती करता आहात. हे काल जे मी बोललो तेच आज बोलतोय. हिशोब विचारले त्यांनी, हे एवढे पैसे गेले कुठे, तेवढे पैसे गेले कुठे, त्याचा संपूर्ण हिशोब आहे.
तुम्ही नुसती खुर्ची उभवत आहात. आयुक्तांना जर बोलून विचार ना. एक तर बदललेले आयुक्त तुम्ही आहात, तुम्ही आयुक्त बदलून दिलेत. आयुक्तांबरोबरचे सगळे सहआयुक्त अतिरिक्त आयुक्त तुम्ही बदललेले आहात. आणि मग त्यांच्याकडनं रिपोर्ट घ्या. मग 170 कोटी गेलेत कुठे, हे इतके कोटी गेले कुठे, सगळ्याचा हिशोब मिळेल. पण तुम्हाला जे वाटतं की नागपूरमध्ये जे तुम्ही करू शकलात खायचं काम, ते मुंबईत करू शकत नाही. कारण आम्ही जे मोदी तुमचे नुसतं बोलतात, पण आम्ही करून दाखवतो. आम्ही स्वतःही खात नाही आणि तुम्हालाही खाऊ दिलेलं नाहीये. आणि जर का पैसा ओरबाडायचाच असता तर मुंबईमध्ये जी काही आम्ही कामं केलेली आहेत ती कामं तुम्हाला दिसली असती. मगाशी देसाई साहेब तुम्ही सांगत होतात, सुनील तुम्ही सांगत होतात की गेल्या 5 वर्षात काय काय कामं केलेली आहेत, किती हॉस्पिटल्स बांधली, किती त्या हॉस्पिटलमध्ये बेड्स वाढवले, शाळेच्या शिक्षणाची सोय किती आपण सुधारलेली आहे, टॅब दिलेत, व्हर्च्युअल सिस्टीमनी शिक्षण देतो आहोत, पाण्याची सोय, मुंबईचं पाटणा केलं. मग मुख्यमंत्री महोदय जरा मुंबईमध्ये फिरा थोडं आणि कोणत्या तुमच्या डोळ्याच्या कोपऱ्यातनं मुंबई आणि पाटणा सारखं दिसतं ते मला दाखवा. एक तर पहिले डोळे स्थिर ठेवा आणि डोळे स्थिर ठेवून जरा बघा कुठे 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 कोपऱ्यामध्ये मुंबई आणि पाटणा हे सारखं दिसते सांगा. अभिमानाने मी सांगतो की मुंबईचा जलशुद्धीकरण जो काही प्रकल्प आहे तो आशियातला नंबर 1चा आहे आणि आशियातला नंबर 1चा प्रकल्प हा माझ्या मुंबईत आहे, पाटणामध्ये नाही. पण तुम्हाला तुमच्यामध्येच आत्मविश्वास नाहीये. जसा शिवसैनिकाला आत्मविश्वास आहे तसा भाजपच्या कार्यकर्त्यात नव्हे, मुख्यमंत्र्यांमध्ये आणि नरेंद्र मोदींमध्ये सुद्धा आत्मविश्वास राहिलेला नाहीये. बदनाम करत सुटायचं, खोटं बोलत सुटायचं. जी वचनं आम्ही दिलेली आहेत तुम्हाला सांगा ना, ती तुमच्या किंबहुना मुंबईकर जनतेच्या उपयोगाची आहेत की नाही. 500 फुटाच्या घरामध्ये जे मुंबईकर राहतात त्यांना मालमत्ता कर आपण रद्द करणार आहोत, उपयोगाचं आहे की नाही. शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच देणार आहोत, तमाम मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा देणार आहोत आपण, उपयोगाचं आहे की नाही. शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना बस प्रवास आपण मोफत करणार आहोत, नाही करायचं. आणि मुख्यमंत्री जे सांगतात की तो जो त्याला काय होतं पटकन इंग्रजी आणि मराठी शब्द, जलमल प्रक्रिया प्रकल्प, बरोबर ना देसाई साहेब. म्हणजे आपण जेवढं मुंबईतनं पाणी वापरून रोजचं सोडतो समुद्रामध्ये ते अडवायचं, त्याच्यावरती प्रक्रिया करायची आणि ते पाणी जरी पिण्यायोग्य केलं तरी पिण्यासाठी न वापरता मुंबईतली इतर जी काही आपण कामं करतो, मग उद्यानं हिरवीगार ठेवण्यासाठी असेल, अग्निशमन दलासाठी असेल, औद्योगिक वापरासाठी असेल, रस्ते धुण्यासाठी असेल, या सगळ्या कामासाठी ते पाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे जणू काय आपण कळत नकळत एक आणखीन वेगळा तलाव बांधणार आहोत. एवढं मोठं काम येत्या 5 वर्षात आपण करतोय, त्याचं भूमिपूजन. त्या भूमिपूजनाला आम्ही तुम्हाला बोलवलं होतं, पण तुम्ही तुमच्या कार्यबाहुल्यामुळे येऊ शकला नव्हतात. मग भूमिपूजन मी गेलो होतो, देसाई साहेब आले होते पालकमंत्री म्हणून. प्रत्येक वेळेला जिथे जिथे हे मुख्यमंत्री झाले तिथे भूमिपूजन असो, उद्घाटन असो, यांना कल्पना काही नाही. कधीपासून काम सुरू झालंय. नुसतं त्या शिवसेना प्रमुखांच्या नावाने जे आपण जलाशय केलं मध्यवैतरणा, त्याच्या नामकरणाला ते आले आणि मग तिथे सुद्धा तारीफ केली. इथे आपला गोरे उड्डाणपूल, मृणालताई गोरे उड्डाणपूल झाला, त्या उद्घाटनाला आले. उद्घाटनाच्या इकडे म्हणजे कामाला तुम्ही, फोटोला आम्ही. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते यांचं उद्घाटन झालं, पण त्यांना माहिती कुठे, किती वेळ त्याला लागलेला आहे, खर्च किती झालेला आहे, याची सुरुवात कधी झालेली आहे. जलाशयाच्या नामकरणाला मुख्यमंत्री महोदय तुम्ही आलात, पण त्या जलाशयाच्या भूमिपूजनाला सुद्धा मी गेलो होतो. तो जलाशय बांधत असताना, धरण बांधताना सुद्धा मी 2-4 वेळा गेलेलो आहे. तुम्ही तर फक्त तुमचे जॅकेट सांभाळत उद्घाटनाला, नामकरणाला आलात. तुम्हाला कल्पना कशी येणार. गेले 20 वर्ष मुंबईकरांनी आपल्यावरती विश्वास दाखवल्यानंतर, 20 वर्षापूर्वी मुंबईचे नाले काय होते, दहिसर नदी ही नदी म्हणण्याच्या परिस्थितीत होती तरी का, हे तुम्ही त्यावेळेचे फोटो मागून घ्या आणि बघा. आणि आता दहिसर नदी, मग तिच्या बाजूनी कशा भिंती टाकल्यात, या सगळ्या गोष्टी बघा ना. पण गेले 20 वर्ष शिवसैनिक आणि त्यांच्यासोबत मी आणि महापालिकेतले सगळे कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग असेल, वेळ प्रसंगी नाल्याच्या चिखलात उतरून सुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे. तुम्ही केलेत. एका तरी चिखल उडवण्याचं काम जेवढं तुम्ही करता आहात, पण मुंबईकरांसाठी चिखलात उतरून मुंबईकरांची सेवा कधी तुम्ही केलेली आहात.
कधीच केलेली नाहीये. मला वाईट काय वाटतंय की बोलण्यासारखं मुंबईसाठी त्यांच्याकडे काही राहिलेलं नाहीये आणि मग मुंबईची बदनामी करून मुंबईला जिंकायचं, तुम्हाला बिथरवून टाकायचं. उलटं बरं झालं माझं काम तुम्ही करतात, कारण इकडे आलेला हा काय जो मुंबईकर आहे तो डोळ्याला झापडं लावून फिरत नाहीये. उगाच तो हातामध्ये भगवा झेंडा घेऊन फिरत नाही, कोण आला रे कोण आला म्हणत. शिवसेना हा त्याचा आयुष्यातला एक मोठा आधार आहे, म्हणून तो शिवसेनेच्या सोबत आहे. आणि गोरेगावबद्दल बोलताना मी खरंच देसाई साहेबांचं केवळ अभिनंदन नाही करणार, पण कौतुक करायचं म्हटलं तरी वयाचा फरक आहे. एवढं काम करणारा हा माणूस, त्याच्यासोबतचे सगळे शिवसैनिक, गोरेगावबद्दल त्यांनी एक वेगळी पुस्तिकाच काढलेली आहे, रक्तपेढी केलेली आहे, उद्यानं केलेली आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, बऱ्याच काही गोष्टी या गोरेगावमध्ये दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला गेल्या विधानसभेत खरंच आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं की देसाईंसारखा माणूस, काम करणारा माणूस, गोरेगावकरांनी फसगत झाल्यानंतर दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या व्यक्तीला मत कसं काय दिलं. आणि ते दिल्यानंतर अनेक जे काही गोरेगावकर मला येता जाताना भेटतात, मला नेहमी तेच सांगतात की उद्धवजी त्यावेळेला होऊन गेलं, आम्ही आता चुकणार नाही, यावेळेला काही होऊ दे, कोणी येऊ दे, पूर्ण गोरेगाव आम्ही भगवं केल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण गोरेगाव. आणि ते आहेच. गोरेगाव आणि शिवसेना हे जे काही नातं आहे, शिवसेना प्रमुख इकडे अनेकदा येऊन गेलेले आहेत. महापालिकेची कामं असो, हिंदुत्वाची कामं असो, त्याचे कार्यक्रम असो, दिवाळीचे कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर तो पु ल देशपांडे महोत्सव, सावरकरांचा महोत्सव, हे सगळे म्हणजे आम्ही ह्या गोष्टी, हे विचार नुसते आपण जयंती आल्यानंतर हार नाही घालत फक्त, तर सावरकर म्हटल्यानंतर सावरकरांचा उत्सव, मग सावरकरांबद्दलची संपूर्ण माहिती, पु ल देशपांडे म्हटल्यानंतर पुलंची माहिती, त्यांचं साहित्य, या सगळ्या गोष्टी गोरेगाव इतकं दुसरा कोणता विभाग करत असेल असं मला नाही वाटत. कारण गोरेगावकर हा एक वेगळ्या मुशीतला आहे, त्याची वैचारिक आणि बौद्धिक भूक सुद्धा ही वेगळी आहे आणि ती भागवण्याचं काम इथली स्थानिक शिवसेना करते, म्हणून मला इथल्या शिवसैनिकांचा अभिमान वाटतो. म्हणजे जनहिताची सगळी कामं करायची, आरोग्याच्या हिताची सगळी कामं करायची, संस्कृतीचं काम करायचं, तुमच्या बुद्धीसाठी म्हणून सुद्धा ते सुद्धा चांगली कामं करायची, वाचनालय असेल, आणखीन बऱ्याच काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी करणारी शिवसेना. आणि आज अचानक तुम्ही कुत्र्याच्या छत्रीसारखं उभे राहिलात आणि म्हणालात पाऊस पडला तर माझ्याच छत्राखाली आहे. अरे कुत्र्याची छत्री आणि शिवसेनेचं छत्र याच्यामधला फरक मुंबईकरांना कळतो. कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यापुरत्या येतात आणि त्याच्यानंतर निघून जातात, आमच्या छत्र्या ह्या कायमच्या असतात. म्हणून अनेकदा जे काय मी सांगतो ना की पूजा असली का पूजेसाठी रांग लावून तीर्थप्रसादाला सगळेजण येतात, त्यातले भाजपवाले आहेत. पूजा आहे ना तुमच्याकडे, मग मारामाऱ्या करून येतील का? तीर्थप्रसाद. म्हणजे तीर्थप्राशन करायला भाजपवाले आणि रक्तदान करायला शिवसैनिक, हा फरक आहे दोघांमध्ये. कदाचित शिवसैनिकापैकी कोणतरी पूजेला येऊ शकणार नाही, पण जरा कुठे काही झालं, आज सुद्धा मी पेपरमध्ये बातमी वाचली की प्रचारात खरं रविवार, काल शनिवार होता, 2-3 दिवस नव्हे 4-5 दिवस झाले प्रचाराला आता चांगली सुरुवात झालेली आहे. आणि प्रचार करता करता आज एका ठिकाणी असं घडलं की आपल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की त्या विभागामध्ये जिथे प्रचाराला गेले होते तिथे एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. करायचं काय? कारण आम्ही तर प्रचारात आहोत, जर का एवढा विभाग आम्ही केला नाही तर त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाणार नाही, म्हणून काय तिला सोडून द्यायचं? पण शिवसैनिकांनी प्रचार सोडला, त्या महिलेला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि म्हणून ती आणि तिचं बाळ हे सुखरूप आहे. हे तुम्ही कुठेतरी कधीतरी करू शकाल प्रचार सोडून, पण हे आम्ही करू शकतो कारण आम्हाला प्रचार करण्याची तशी मुळामध्ये गरज नाही. आमचं नातं जे मुंबईकरांबरोबर जोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही प्रचार केला नाही तरी मुंबईकर उलट यावेळेला जास्त जोरात शिवसेनेला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळं तुम्हाला सांगत असताना केवळ एक खोटेपणाचा कळस काय असतो तो तुम्हाला समजावा म्हणून मी तो रिपोर्ट तुम्हाला दाखवतोय. म्हणजे मुख्यमंत्री जे बोलतात ना, मुंबईचा पटना केलं, हा रिपोर्ट आहे तो इकॉनॉमिक सर्वे 2016 आणि 2017 ओरिजिनल कॉपी आहे. आणि या कॉपीमध्ये जो सुरुवात त्यांनी जी केली होती पारदर्शकपणा, ती पारदर्शकपणावरती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक हाणलेली आहे ती हीच आहे
की इथे जो काही रिपोर्ट दिलाय त्याच्यात पारदर्शकतेमध्ये हा चार्ट आहे. मी नेहमी सांगतो, कोण पत्रकार असेल तर येऊन वाचा. इकडे सुद्धा माझी तयारी, पत्रकार कोण असतील तर येऊन वाचावं. काय उद्या येता का? येऊन वाचता का जरा? म्हणजे मुख्यमंत्री महोदय जे सांगतात की उद्धव ठाकरेंचे सल्लागार चुकीचा सल्ला देतात म्हणून ते अशा चुका करतात, हा मी काय माझ्या सल्लागाराने किंवा मी सांगितलेला रिपोर्ट नाहीये. हा तुमच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका खात्याने मुंबईसाठी नव्हे देशासाठी बनवलेला रिपोर्ट आहे, अहवाल आहे. आणि त्याच्यात ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी मध्ये मुंबई देशात अव्वल क्रमांकाची म्हणून इथे हा तक्ता आहे तो त्याचा आहे. हा त्याचा तक्ता आहे. आणि हे चित्र मी बघितल्यानंतर मुद्दामून मी इथे बघितलं की सत्यमेव जयते म्हणून अशोक स्तंभ आहे. सत्यमेव जयते. मुख्यमंत्री महोदय कृपा करून ते वाचा. सत्यमेव जयते. आणि ते वाचल्यानंतर असत्य बोलू नका, असत्य बोलू नका. आणि अजूनही तुमच्या माहितीकरता मी त्यांना सांगतोय की अशोक स्तंभावरती सिंहाचेच चेहरे आहेत, मोदींचे लागलेले नाहीत. कारण सांगता येत नाही. गांधीजींना उठवलं चरख्यावरून, स्वतः बसले. उद्या अशोक स्तंभावरचे सिंह काढतील आणि स्वतःचे फोटो टाकतील. कारण देशच त्यांनी जन्माला घातलाय. आपलं वय वर्ष 2. 14 साली आपण जन्माला आलो सगळे. त्याच्या आधी काही सुधारणा झालीच नव्हती. आणि मग मी काही त्यांना म्हटलं, काही म्हणतात की बघा हे काँग्रेसची तारीफ करतात. काँग्रेसची मी तारीफ नाही करत. मी परवा सुद्धा जे बोललो की आपले नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधींनी म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्याबद्दल कौतुक सगळ्यांनी केलंच पाहिजे. ते आपल्या सैन्याचं शौर्य आहे. आणि मी स्वतः मोदींना फोन केला होता तेव्हा आणि त्याने सांगितलं की नरेंद्र भाई, हम सबको यही नरेंद्र भाई चाहिए, पाकिस्तान को सबक सिखाओ, तोड दो पाकिस्तान को. पण इंदिरा गांधींनी त्यावेळेला पाकिस्तानमध्ये फौजा घुसवून पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले होते की नव्हते. हे मी त्यांची स्तुती करतोय काय मी सत्य सांगतोय? हे सत्य आहे. आणि मग आज सुद्धा तुम्ही होर्डिंगवरती जी आम्ही केलेली कामं आहेत ती आम्ही मुंबईची कामं म्हणून दाखवतो. मग शाळेची असतील, हॉस्पिटलची असतील, 700च्या वरती उद्यानं आम्ही केलेली आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही कशी केली ते तुम्ही बघा. सागरी महामार्ग हे आमचं स्वप्न आहे, अजूनही तुम्ही त्याला परवानगी देत नाही आणि मग सांगते की आम्हीच तो करणार. पण अशी अनेक कामं मुंबई महापालिकेची केलेली आम्ही दाखवतो आहोत. आणि तुम्ही, कारण तुमच्याकडे कामच नाही, तुम्ही मेट्रो दाखवताय, रेल्वे दाखवताय. आता तुम्ही मला सगळे सांगा, इकडे साक्ष आहात, मेट्रो भाजपने आपल्या शहरात केले अजून? मग हे काम आधी काँग्रेसने केलं नव्हतं? बुलेट ट्रेनचं स्वप्न आज सुरेश प्रभू पूर्वी कधी काळी शिवसेनेत होते, आता तुम्ही त्यांना फोडलं, तुमच्याकडे घेतलं, रेल्वे मंत्री केलं, त्यांचं बजेट बंद करून दुकान बंद केलं. पण ते आज बोललेत की बुलेट ट्रेन हा प्रकल्प काँग्रेसचा होता, आम्ही फक्त तो अंमलबजावणी करतो आहोत. म्हणजे हे सगळं चोरी प्रकरण तुम्ही करतात. हा प्रकल्प चोर, तो प्रकल्प चोर. आधी कामं करत असताना बोंबलायचं भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. आणि ते गेल्यानंतर आमची कामं, अर्थात आम्ही काय जात नाही तुम्हाला घालवल्याशिवाय, त्याची चिंता करू नका, आम्ही काय जात नाही. पण त्यांची कामं तुम्ही करतात. आता हे सुरेश प्रभू बोललेत, मी थोडीच बोललोय. बुलेट ट्रेन हे काँग्रेसचं होतं, अपत्य हे मलाही माहिती नव्हतं. पण श्रेय किती घेतलं बघा, जणू काय त्यांचंच सगळं काय. आणि म्हणून मला असं वाटतं की यानंतर क्रांतिकारक होते की नव्हते कोणी नाही. एकाच माणसाने इंग्रजांना घालवलं, एकच माणूस लढला, एकच माणूस फाशी गेला, एकाच माणसाने सगळं केलं आणि तोच आता माणूस देश चालवतोय. रजनीकांत सुद्धा आश्चर्यचकित झालेलं आहे की बाबा हे आता मला वाटतं ते बहुतेक निवृत्त होणार, कारण त्यांचा पिक्चर आता नाही चालणार. हा पिक्चर चालतोय एवढा चालतोय म्हटल्यानंतर बरं रजनीकांतला आता प्रॉब्लेम असा येणार की नोटाबंदी. यांच्या पिक्चर बघायला सगळे कार्डवाले येणार आणि रजनीकांतचे सगळे नोटा घेऊन येणार. मग पिक्चर चालणार कसा, तिकीट घेणार कोण? पण हा खोट्याचा कारभार, खोट्याच्या माती आता आपल्याला सोटाच मारावं लागेल. आजपर्यंत जे काय आपण भोगत आलो, खरंच मला आश्चर्य वाटतं की लोकांमध्ये एक चीड नावाचा प्रकार आता शिल्लक राहिले की नाही.
कारण नसताना, काहीही एक कारण नसताना स्वतःच्या हक्काचा पैसा, असा जगात दुसरा कोणताही देश नाही की स्वतःच्या हक्काचा पैसा काढायला सुद्धा त्या देशातलं सरकार सामान्य माणसाला बंदी घालतं, निर्बंध घालतं. मला नाही वाटत असं देशात कुठला जगामध्ये दुसरा देश असेल. हे केवळ आपल्याकडेच होऊ शकतं. आणि आपणच अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, कब आएंगे बघू रे, पुनर्जन्मात तरी येतील. कारण आम्ही हिंदुस्थानी आहोत, जगणार मरणार इकडेच, पुनर्जन्म पण आमचा इकडेच, पुन्हा जन्म झाल्यानंतर तरी अच्छे दिन आलेले असतील. या आशेवरती नुसतं जीवन ढकलत राहायचं आणि त्याचाच गैरफायदा हे भाजपवाले घेत आहेत. त्यांना आता पहिल्यांदा हाकला. नोटाबंदीचा त्रास हा झालेला आहेच, पण ज्यांनी नोटाबंदी केली त्यांना आता तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून भाजप बंदी केली पाहिजे. बस झालं आता. हे तुमचं थातूर मातूर आणि ह्या भाकड कथा, भाकड स्वप्न आम्हाला दाखवू नका. भाकड कथेवरती, भाकड स्वप्नावरती आयुष्य जगता येत नाही. आम्हाला जगायचंय, या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगायचंय. एका स्वप्नापायी, वेडापायी आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं, पण त्याचा चुराडा करून जर तुम्ही खोटी वचनं, खोटी आश्वासनं देऊन आणि दुसऱ्याला कारण नसताना बर्बाद करून जर कारभार हाकणार असाल तर आम्ही तुम्हाला हाकल्याशिवाय राहणार नाही. हा निश्चय आता करायला पाहिजे. मुंबईचा पाटणा, काल सुनामी सगळे रस्त्याचे त्यांचे वाभाडे काढलेत. नागपूरमध्ये काय करून ठेवले त्यांनी. हा जो काही रिपोर्ट आहे, या रिपोर्टमध्ये, या सगळ्या चार्टमध्ये एका ठिकाणी पुणे सुद्धा अव्वल आहे. पण भाजपाकडच्या जेवढ्या काही महापालिका आहेत, मग ती दिल्ली असेल, अहमदाबाद असेल, सगळ्या खालती आहेत. म्हणजे जो काही चार्ट तुम्हाला मी दाखवला त्याच्यामध्ये वरती मुंबई आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या एका चार्टमध्ये पुणे नंबर 1 आहे, हैदराबाद सुद्धा आहे, चेन्नई सुद्धा असेल. पण मला वाईट वाटतं की माझ्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरचा याच्यात उल्लेख सुद्धा नाही, ज्याचे महापौर देवेंद्र फडणवीस होते. म्हणजे तुमचा सगळा कारभार तुम्ही विचका करून टाकलात. जसं शिवसेना प्रमुख म्हणायचे, कुठेतरी एक भाग्यरेषा उमटली म्हणून तुम्ही खुर्चीवरती बसलात, नाहीतर महाराष्ट्राला तुमची माहिती सुद्धा नव्हती कोण देवेंद्र फडणवीस. जर तुमचा चेहरा पुढे देऊन भाजप लढली असती तर सांगा मला, महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला असता का? कारण आम्हाला माहितीच नव्हता कोण माणूस. गोव्यामध्ये सुद्धा तेच. मी गोव्यामध्ये मध्यंतरी गेलो होतो. गोव्यात खरं म्हणजे 10 वर्ष भाजपचं सरकार, मुख्यमंत्री त्यांचा, पूर्ण बहुमत त्यांचं, आणि तरी देखील पंतप्रधान तिकडे बोलून गेले की आप हमें पूरा बहुमत दे दो, मैं तुम्हें कम्फर्ट दूंगा. अरे बहुमत तुमचंच. बरं, मुख्यमंत्र्याचा चेहरा नाही, अजिबात नाही. जो मुख्यमंत्री होते त्यांचे पार्सेकर, त्यांचं तर कुठे नामोनिशाण नाही. आणि एक क्लिप तिकडे व्हॉट्सॲपवरनं फिरत होती, ती माझ्याकडे आली आहे माझ्या फोनमध्ये. नरेंद्र मोदी असे बसलेत मस्तपैकी पाणी बिणी पीत, आणि हे गोव्याचे मुख्यमंत्री तिकडे त्यांची अक्षरशः सेवा करायला हात जोडून बसावे. म्हणजे मी तुलना करू शकत नाही, कारण ती तुलना कोणाची होऊ शकत नाही. पण प्रभू रामचंद्राच्या पायाशी जसा हनुमान बसतो तसे ते पार्सेकर तिकडे बसले होते शेळेसारखे. ही अशी तुमची माणसं, कटपुतळ्यासारखी काम करणारी माणसं. का आम्हाला आमच्याकडचा माणूस एखादा स्वाभिमानी, देशाभिमानी मिळत नाही? आणि ते कमी पडते की काय म्हणून नितीन गडकरींनी तिकडे जाहीर केलं होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही गोव्यामध्ये दिल्लीतनं मुख्यमंत्री देऊ. आणि गोवेकर खरंच सांगतो तुम्हाला, जे घाबरले, कारण त्या होर्डिंगवरती 2च चेहरे होते, एक मोदींचा होता आणि पर्रिकरांचा होता. न जाणो मोदी आले मुख्यमंत्री म्हणून तर काय करणार? कारण काय भरोसा देता येत नाही. हा माणूस कुठे जाऊ शकतो. महापौर व्हायला सुद्धा कुठे जाऊन बसायला तयार होतील ते, कारण सगळं पाहिजे. ही अशी माणसं, स्वतःचा विचार करणारी आणि स्वतःच्या विश्वास गुरफटलेली, ही नोटाबंदीमुळे जी माणसं तडफडून मेली, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना जर का तुम्हाला होत नसतील तर मी म्हणेन त्यांना कोणाला देशद्रोही म्हणू नका. तुम्ही आमच्या नागरिकांशी द्रोह केलेला आहात, म्हणून तुम्ही आमचे द्रोही आहात. नागरिक द्रोही आहात तुम्ही, हिंदुस्थानाचे तुम्ही द्रोही आहात. कारण तुम्हाला कळतच नाहीये, ज्या शेतकऱ्यांच्या घरामधली लग्न लांबणीवरती पडली, ज्या शेतकऱ्यांच्या घरातली लग्न लांबणीवरती पडले म्हणून काही ठिकाणी आत्महत्या झाल्या, आणि हे कमी पडते की काय म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जे ते निवडणुका लढतायत, त्या निवडणुकांमध्ये म्हणजे कसा फरक असतो बघा. महाराष्ट्रामध्ये आपण त्यांच्या सोबत आहोत, त्यांचं सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत आहेत, त्यांचं सरकार येणार नाही आहे, आणि ते येणार नाही म्हणून त्यांनी आश्वासन दिले
की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही तमाम उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकू. मग कर्जमाफीची घोषणा तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये करतात, सरकार जे येणार नाहीये तिकडे करताय, जिथे सरकार आहे तिकडे का नाही करत? करा ना अंमलबजावणी. कोणी अडवलं तुम्हाला? पारदर्शकतेवरती चर्चा कसली करत बसता? मी तर मंत्र्यांना सांगितलेले की पुढची जी काही कॅबिनेट होईल त्यावेळेला आग्रह धरा की आमच्यासोबत राज्यमंत्री सुद्धा पाहिजेत, विरोधी पक्षनेता पाहिजे, कारण विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेटचा दर्जा असतो. मग त्याचाही हक्क आहे, तोही कॅबिनेट मीटिंगमध्ये आला पाहिजे. मग विरोधी पक्षनेता पाहिजे, पत्रकार पाहिजेत, आणि जसं इथे स्थायी समितीमध्ये आयुक्त येऊन बसतात तसंच कॅबिनेटमध्ये लोकायुक्त सुद्धा येऊन बसलेच पाहिजे, तर त्याला मी मानेन पारदर्शकता. पण ते बोलल्यानंतर नाही आमची गोपनीयतेची शपथ असते. मग तेच तर आडवं येते. गोपनीयतेमुळे नक्की चिकी कोणी खाल्ली तेच कोणाला कळत नाहीये. नक्की जो सगळा महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ केलेला आहात ते नेमकं कोण करतंय? करा ना, सांगा ना. महापालिकेच्या कारभारामध्ये जेवढी पारदर्शकता आहे त्याच्याहून आणखीन काय करायचं असेल तर त्यालाही माझी तयारी आहे. या मैदानात येऊन स्थायी समितीची बैठक घेणार असाल तर त्यालाही माझी हरकत नाहीये. पण आयुक्त असो, इतर कोणी अधिकारी असो, त्यांचे जे काही शेरे असतात ते ऑनलाईन वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. तसंच मग यापुढे प्रत्येक मंत्र्यांचे आणि त्यांच्या सेक्रेटरीचे फाईलीवरचे शेरे हे तुम्ही ऑनलाईनवरती टाका. त्याला मी म्हणेन पारदर्शकता. मग कोणता भूखंड कोणी गिळला, कोणी कोणाचं काय काम केलं, कारण तिकडे टेंडर वगैरे काही नाहीये. निघाली तरी निघाली, नाही निघाली तर तुम्ही काय कराल सांगता येत नाही. आणि या नुसत्या फालतू पारदर्शकच्या गप्पा तुम्ही करू नका. आमची कशालाही तयारी आहे. 114 जागा जर का मी तुम्हाला दिल्या असत्या तर मुंबईचं बिहार किंवा पटना नसतं झालं, मुंबईचं कदाचित लंडन केलं असतं आम्ही. हेच तुम्ही बोलला असतात. मुंबईचं न्यूयॉर्क झालेलं आहे, मुंबईचं टोकियो झालेलं आहे, पण आता मुंबईचं पटना झालंय कारण तुम्हाला 114 जागा मी दिल्या नाहीत म्हणून. आणि हा जो काही सामना आहे हा खऱ्या विरुद्ध खोटा असा सामना आहे. तुम्ही ठरवायचं आहे. मला वाटतं तुम्ही ठरवून आलेलाच आहात की यावेळेला कोणी इकडे आलं तरी शिवसेना आहे की शिवसेना, दुसरं फडकं आम्ही फडकू देणार नाही. हा तुमचा निश्चय मला दिसतोय. आणि आजपर्यंत तुमचा जो अनुभव आहे, जे मी बोललेलो आहे ते मी करून दाखवलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा नुसती 5 वर्ष नाही, पुढची अनेक वर्ष शिवसेना आणि शिवसेनाच या मुंबईमध्ये राहील. दुसरा कोणताही पक्ष मी शिल्लक ठेवणार नाही. हे जे आपलं नातं आहे हे केवळ निवडणुकीपुरतं नातं नाहीये, गेल्या 50 वर्षाचं नातं आहे, पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. आणि हे पिढ्यानपिढ्याचं नातं हे ज्याला कळलं नाही तो आज मुंबई जिंकायला निघालाय. तुम्हाला पिढ्या उतराव्या लागतील तेव्हा आमचं नातं कळेल. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही निश्चयाने आलेला आहातच, पण तुमच्या आजूबाजूला आणि तुमचे सगळीकडे, कारण आता 227 227 वॉर्ड आपण जिंकतो, सगळीकडे आपले उमेदवार उभे आहेत. जिथे जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तिथे तुमच्यासोबत तुमचे जे कोणी आप्तसोखी असतील, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्या सगळ्यांनी मिळून 21 तारखेला असा सर्जिकल स्ट्राईक करा की 23 तारखेला यांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.